पीले पीले ओ मोर राजा, पीले पीले ओ मोर जानी. प्या प्या आणखीन 2 बाटल्या आणून देऊ का? आण ना. आणि मी ह्याच ब्रँडची पेतो, दुसऱ्या ब्रँडची आणू नको. आणि त्या चौकात आहे ना मेडिकल आहे, त्या चौक मेडिकलच्या मागे आहे ना दुकान आहे, त्यांना म्हणा ह्याच ब्रँडची द्या दारू. अहो मी आडवं बोलायली, तुम्हाला कळत नाही आडवं बोललेलं? हा माहितीये, सारखं दारुड्या बेवड्या पनवती अशीच बोलती मला तू. कधी मायाने माझ्या कधी बोललीस का? हा, कधी प्रेमाने बोललीस का माझ्या संग तू? हा, कधी बी राग राग करतीस माझ्यावर? अशाने पिन नाही तर काय करेन माणूस? अहो तसं नाही हो, पण तुम्ही कमावता टीचभर, घालावता ईदभर, घरात कसं चालवते मी माझं मलाच माहितीये. असते मी जरा टेन्शन मध्ये म्हणून बडबड करते, मनापासून बोलत नाही मी तुम्हाला. पण माझा पण विचार करा जरा तुम्ही. मी तुम्हाला कधी काय मागते का? हे दारू सोडून द्या हो, सगळं आपलं चांगलं होईल. ऐका जरा माझं. हो हो, अहो काय म्हणते मी, नाही सुधारणार तुम्ही. संगे ऐक. काय आता सोडा, मला स्वयंपाक करायचा. अगं बस तरी. काय करू बसून? बस. तुम्ही काय माझं ऐकताय वे? अगं तुझं ऐकायचं नाही तर कोणाचं ऐकायचं? हा, मग तुझ्यासाठी मी दारू सोडून दिली बघ. हो ऐक, हो सोडून दिली मी दारू. अहो मला एवढंच पाहिजे होतं. आता बघा किती सुखाचा संसार होता आपला. तुम्हाला मी छान जेवायला आणते म्हणून लगेच ताट घेऊन आले. बसा. हा, दारू सोडतोय मी. या इडीला काय वाटलं दारू वतून दिली? वतून दिली, पण जमिनीवर नाही, तांब्यात. त्याला म्हणतात नाना साहेबाचं डोकं. हो काय ते पाणी. का लपवताय? मग पाणी आहे ना, पाणी पितोय. पाणी कोणी लपून पितं का? बघू इकडे, मला दाखवा. नाही, पाणी आहे ते. अहो मला दाखवा बघू. इकडे द्या, इकडे द्या बघू, मला वास घेऊ द्या. सोडा तुम्ही. काय आहे? काय आहे म्हणजे? पाणी आहे, दुसरं काय आहे? पाणी आहे? मला काही येडं समजताय तुम्ही? अहो ही दारू आहे ना. हा, नका ना पिऊ, सुधरा जरा. नरकात जाताल, नरकात. काय? दारू पिल्यावर माणूस नरकात जातो? मग संगे तो दारूवाला बाळ्या तो पण जाईन का नरकात? तो तर आधी जाईन हो. त्यांनी किती लोकांचे घर बरबाद केले. असं आहे का? मग तो चकण्यावाला बी जाईन का नरकात? हो, तो चकण्यावाला, दारूवाला, दारू पिणारा, ते सगळेच जातात नरकात. काय सांगतीस? दारूवाला बी तिकडेच जाणार आहे, चकण्यावाला बी तिकडेच जाणार आहे, नरकात बी सोय झाली. आता नसतोय सोडत मी दारू. नाही सुधारणार तुम्ही. अहो लिव्हर फुटून मारताल. जा भाजीला, नाही काय खापा तिकडे जाऊ. उठा आणि भाजीला. ए पैसे दे ना. सकाळी दिल ते ना पैसे. काय केलं पैशांचं मला काय माहित नाही. किडनी विका, पण भाजीला घेऊनच या घरी. जा लवकर. पेडाचे डोक्याला म्हणे म्हणे बोल ना. तुला आठवतंय का काय आपल्या गावात 2 वर्षाखाली सर्कस आलती बघ? हा, सर्कस आली ती चायनीज पोरी. आठवतंय ना? हा आठवतंय. आणि त्या सर्कस मधली ती पोरगी लिली म्हणून. लिली? हा, अरे एक नंबर पोरगी होती ला का? आठवली ना? हा, आठवली का? एक नंबर पोरगी होती. ती 1 नंबर होतीच, हा, पण तिच्या डाव्या गालावरची तिळ होता का, तिला 1 नंबर होता. गालावरती अयो लय कातील ए का? त्या लिलीच्या आईने डाव्या गालावर तिळ नव्हता, उजव्या गालावर तिळ होता, उजव्या गालावर. म्हण्या मी तिला जवळनं बघितलंय, त्यामुळे मी कॉन्फिडन्सली सांगते तिच्या डाव्याच गालावर तिळ होता. तू जवळनं बघितलंस? हा, अरे मी तिला हितकं बघितलं जवळून, तिच्या उजव्याच गालावर तिळ होता, त्या लिलीच्या उजव्याच गालावर तिळ होता. मी कसली बी शपथ घ्यायला तयार आहे. होय, हा उजव्या गालावर तिळ होता. हा, तुला 2 वर्षाखाली गावात आलेली सर्कस आठवते? मग आठवतेच. त्या सर्कस मधली ती पोरगी आठवते? मग भारी पोरगी होती. भारी होती. त्या पोरीच्या कोणत्या गालावर तिळ होता ते आठवते? हा मग तुला 7 दिवसाखाली मी 500 रुपये दिलेलं ते नाही आठवत? मागते मग जाऊ देणार तुम्हाला? देतो 500 रुपये तुला. दादाला सांगा त्या पोरीचं कौतुक. दे पैसे.
देतो, आल्याच देतो. खायला पैसे नाही, सकाळपासून माझी आई कुठेतरी गेली, मी उपाशी आहे. तुला कोण पैसे देऊ मी? मला कळ नाही काय करावं पैशाचं आज, तर जेवायला पैसे नाहीत माझ्याकडे. पहिला का मान्या हम्म. मी पण कालच्यापासून उपाशी आहे. होय. मग काय खिशात आहेत 10 रुपये, हम्म. पण त्यात काही चिरमुर बी येत नाही. येत नाही, पैसेच नाहीत राव. जाऊ दे. हम्म? झाली आपली पैशाची सोय. कुठे? तो नानासाहेब चाललाय. नानासाहेब काय पैसे देणार आहे आपल्याला? आज नानासाहेबच पैसे देणार आपल्याला. तू फक्त चल. थांब, काय करायचंय? अरे तू चल, मी फक्त सांगल त्याला होला हो मिळव. तू बाकीचा आगाव डोकं चालू नको. ह्याची सोय होईल ना? तुला जेवाय भेटलं म्हणजे बस ना आज. हा मग ठीक आहे, चल. हा, चल. जे पीने हो नमस्कार नानासाहेब. आबासाहेब नमस्कार नमस्कार. कसं येणं केलं माझ्याकडे? कस काय येणं केलं म्हणजे आम्ही तुमच्याकडे येणार. मान्या तुला सांगतो, रुबावा असावा तर नानासाहेबासारखा. रुबाब माझा? काय सांगता आबासाहेब? कसं आहे जिंदगी? हो. आहे का टेन्शन नानासाहेबाला कशाचं? नाही नाही. रुबाबात आपलं पेत्यात खात्यात मजा एकदम. हो बरोबर आहे, कोणाचं टेन्शन नाही. बरोबर आहे. हो नानासाहेब तुम्हाला सांगतो, तुमच्या ह्या रुबाबाच्या आहे का नाही, अख्ख्या गावातली माणसं फॅन आहे ते. बरोबर आहे का मान्या? बरोबर. अरे माणसं सोडा, नानासाहेब ह्या गावातल्या बाया सुद्धा तुमच्या फॅन आहेत. बाया? हा हो. कोणच्या बाया? आता एक आहे का एक आहे होय. नानासाहेब? कोणची बाई? लय बाय. लय बाया आहेत त्या. कोणची हा. बाई? बरं जाऊ दे, आम्हाला भूक लागली. आम्हाला हा, जेवायला- चला, जेवायला, जेवायला- जेवायला. जेवायला- मी आणले चिकन, चला जेवण करून. नाव नाही, सांगा फक्त मला. काय आणले? चिकन आणले, चिकन. कुठं आहे? चिकन. नाही, नको. चल. चल रे, जेवायचं. चल चल तिकडं कुठं? जेवण करून जाऊ, जेवण करून जाऊ. नाही, इथं घर आहे माझं, इथं घर अहो, आहे. तुमच्या चला. घरी काहीतरी नाही नाही काय नाही, चला. चल. चल. चला, हा. हा बा साहेब, घर आलं पण तुम्ही नाव नाही सांगितलं मला, कुठली बाई ती? सांगतो की आधी जेवण तर करू ना. सांगा ना नाव. जेवण करू ना साहेब आधी. भाऊ, तुम्हाला जेवण चारायचं का नाही आम्हाला? चालतो. नाही तर- संगे, ए संगे, संगे. आणलं का भाजीला? आणि हे 2 नमुने कोण आहेत? अयो, नमुने म्हणायला आला, आपल्या इज्जत काहीच देईनात त्या. पाहिजे का जेवण पाहिजे? काय बोलायलास तू? हा, अरे इज्जत मोठी असती. जाऊ दे, चिकन आहे, मला जेवायला पाहिजे. जेवायला पाहिजे. मग गप्प बस. हा. बोलू ती काय बोलायचं ते. काय म्हणलीस तू? हे काही नमुने आहेत का? हे आबासाहेब आहे, हे मनोजराव आहे, आणि यांना मी चिकन आणलंय. हे चिकन घे आणि भाजी कर या तिघांना. लय उपकार केले बघा तुम्ही भाजीला आणून. जायचं का? शांत बस तू. हाय ना. नादी नका लागू तुम्ही. जायचं का? आणि आला तोंड घेऊन जेवायला. अहो नानासाहेब अहो, काय काय म्हणते तू? अहो, राहू द्या. मार नका. ना माझे मित्र आहेत ते गुढीच करायला लावा. मनोजराव. हा, बस. बस. वहिनी ते हो तुम्ही गिळायला आलात ना, गिळूनच जा. अरे, असं म्हणलं भाजी कसं? कर. असं बोलल्यावर जेवा का नग? अहो, पण बसा तुम्ही, बसा. ऐका ना, पाणी आण त्यांना. नानासाहेब, जावा. वहिनीचा राग बघून मला असं वाटतंय त्या भाजीत मसाला नाही, जहर टाकते आणि जहर. चल बाबा, जाऊ. नाही, नाही, मी थांबतो भाजी पच्ची. बसा. अजून. म्हण्या हं. चल. चला. नानासाहेब आम्ही जातो. नाही, बसा बसा. पाणी दे. जरा हा, पाणी घे. द्या ढोसायला. पाणी घे. हळू हळू. जागेवर ना धड उभा ए, घर. राहता. भाजी बनव पहिली, जा बस. पी. मला बी आण पाणी. पिकी नानासाहेब पाणी प्या. हा. म्हणा तुम्ही बसा. हे तू पी, हे तू पी, मला नको. पिकी काय मारायला ह्याच्यातच. मला नको पाणी. वहिनी, नाही, मी पेलं पाणी. अहो नाही धरा. नाही, मी पेले पाणी, वहिनी. काय देऊन तिकडे? बसा साहेब, तुम्ही बसा. संगे, ए काय आता हे करू का नको भाजी? जर भाजी करून ठेव, आम्ही आलो जाऊन जरा. दर एक गल्लाच ठेव. दर कुठं जायचंय? कुठं जायचंय? आपण येऊ राऊंड मारून, चला. पुढचं न्यूज पर्यंत भाजी तयार करून ठेव, आलो आम्ही. तिखट कमी टाका आणि जहर कमी टाका. काय गरज आहे वय मित्र कुत्र घेऊन यायची? हा, त्या मण्याला आणि त्या आब्याला काही काम नाही की? लाडी गुडी लावली असन माझ्या नवऱ्याला. ह्याच्या पण खिशात नाही दाना बाजीराव म्हणा. मोठ्या मोठ्या बाता.
घरातल्या प्रपंचाला बघायचं तर काय तर मित्रच घेऊन येते ना, आलंय तर काय पावशर चिकन घेऊन आले. कुठे गेली काळी पिटी पण दिसाना मला, राहिली वाटतं घरातच. काड्या पण आहे का नाही काय माहित. बो चिकनची पिशवी कुठे गेली? मी तर इथंच ठेवली होती. हा बया, बेवड्याला जर माहित झालं तर मरणाचा मारीन मला कुत्र्यावानी. कुठे गेली असेल बाहेर, मला बघायलाच लागल. बघायला लागल म्हणजे लागलच बघायला. अगं बाय 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 बाय, हाड हाड, ह्याचं काय कुत्र्याने जापानले. पिशवी बिशवी फाडलेली दिसतीय बया, काहीच राहिलं नाही याच्यामध्ये. आता काय करू मी बया, लेच मारीन बया नाना मला. आता काय करावं, आता डोकंच चाला नाही माझं. मला तर चक्करच आली आता बया. ले नाना साहेब मारते मला. संगे डोकं चालव, शाळेतले हुशार होती, इथं काहीतरी डोकं चालव, नाहीतर ले मार खायला लागल. त्या मण्याला ना आबा साहेबाला घेऊन आले जेवायला. काय करावं, काहीतरी करावंच लागल मला आता. अरे किती पिते. चला आता चिकन झाला असं नागचं झणझणीत खाऊ आपण. पण चिकन खाऊन झालं ना, मला पहिलं त्या बाईचं नाव सांगा. लगेच सांगतो. कोणत्या हा. बाईचं? तू नाही का, तुला म्हणलं ना त्यो नाना हो. साहेबाचं तू बाया नाव हो. घेते. चला राव, आधी खाऊ तर खरं ना. बसा. हे संगे चिकन झालं का? आम्ही आलोय. चिकनचं का? हो म्हणा भाऊजी. हा? हो आबा भाऊ. कोण? हो भाऊ, ऐका की भाऊजी. कोण अहो, भाऊजी? तू हो, भाऊजी. तुम्ही. मी? हो, बोला की. मला नानांसंग जरा बोलायचंय. हा. तुम्ही जाता का हो तिकडे? कुठं काय 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 बोलायचंय? तुम्ही बसा. कुठं हो, जायचं? नको ऐका ना, तुम्ही 5 मिनिटं जावा ना तुम्ही तिकडे. चले आउट की. काय काय संस्कारच नाही तुला एक. हो ऐका ऐका. त्यांना का पाठवलं तू? बसा तर 2 मिनिटं. हा? ऐका ना, बसा ना. हम्म. सॉरी बर का हो, मी चिकनची भाजी नाही केली आणखी. का? हो ऐका ना, त्या पलीकडच्या काकू आहेत का, त्यांना चक्कर आली होती. त्यांच्या घरी कुणी नाही ना, म्हणून मी तिकडे गेले होते. माझी भाजी करायची राहिली, 10 मिनिटातच भाजी बनवते मी. थांबा. भाजी बनवून जायचं ना. अहो पण त्यांच्या आता घरी कोण मित्र आले तर नव्हतं. मित्रांना सांगू काय मी? सांगा काहीतरी, मी 10च मिनिटात बनवते. ते 2 मित्र आले म्हणून तुला मी काय बोलत नाही आता. आता तुला वाल्या फोकानीच सोडून काढली असती तुला मी. एवढ्या वेळेस जाऊ द्याल ना. ऐका ना, मी ना चिकन आणखीन कापलेलं नाहीये, तेवढी सुरी आहे ना बुतली आहे, तर तेवढी घासून द्या ना मला. चला बरं उठा. तू सुरीच नाही घासली का अजून? नाही हो, हे मित्र आहेत म्हणून तुला सोडतोय मी. काय कुठे सुरी दाखव, चल घासतोय मी. कुठे हळूहळू पडताल. कुठे सुरी दे, घासून देतो. ठीक आहे, बसा तुम्हाला देते सुरी. हळू. यांचं काम आहे रे काय दोघांचं. म्हणतो उगाच? दोघालाच उभा केलाय. नाही तर काय, जायचं का? कुठं जातो? अरे कसं राहते रे एवढं सुनसान जागेत हे एवढं? काय माहित हो. आणि तुला सांगू का, मी तर असं बी ऐकलंय हा. की हा जो विहीर आहे ना, ते पलीकडे टेकडीचा, हा. तिकडे आहे ना, रात्री 12च्या नंतर कुणीच येत नाही. का? रात्री 12च्या नंतर लोक झोपलेले असते, कशाला येते मस्करी केली, आता कटाळा आलता म्हणून. हा? आज तुला वाचलीस ग, माझी फार इज्जत घालवली मित्रांसमोर. भाऊजी, भाऊजी, हो भाऊजी इकडे या. हो भाऊजी इकडे या ना. चल की. बसा नाही तर इकडे या जरा. हळूच बोला, नाना आहेत घरात. काय? खाली बसा. अहो नाना घरात आहेत, खाली बसा. आज द्या की मग. नाना, बस. तुम्ही कशाला आलात? कशाला आलात म्हणजे? अहो असं काय करताय? मग नाना साहेबांना का चिकन आणलं आम्हाला खायला? अहो त्या बेवड्याच्या नादी नका लागू तुम्ही. का? अहो काय तुम्हाला माहित नाही वे? काय? अहो त्यांना कोणतरी जादू मंत्रवाला बाबा भेटलाय. हं. आणि तो बाबा म्हणलाय की ना, तू दर बुधवारी आहे हं. ना, आज कोणवार आहे माहित नाही तुम्हाला? बुधवार. हो त्याला सांगितलंय दर बुधवारी आहे ना, तू आहे ना 2 मित्र घरी आणायचे आणि ना त्यांची ना 2 बोट कापायची आणि ती बोट घेऊन आहे ना तू माझ्याकडे ये म्हणलाय तो. कोण? तो बाबा, डोंगी बाबा.
आमची बोट तुमची बोट घेऊन जाणार नाना. त्याला सांगितलंय की ना तू जर 2 बोट आणली ना तर तुला लय मोठा खजिना सोनं नाणं मिळन चांदी मिळन. वहिनी काय खोटं बोलताय, काय बी म्हणतात वहिनी. अहो, तुम्हाला चिकन आईच्या- आहे, तुम्हाला चिकन अहो, चारायचं आईच्या नाही खरं नाही बोलते मी. तुम्हाला चिकन चारायचं बरं नाही ऐका. तर सांगा. तुम्हाला असं वाटतंय माझी भाजी बिजी सगळी शिजून झाले, भाकरी झाले, भात झाले, हं. माझं खोटं वाटतंय का? हं. मी खोटं बोलते. हं. चला तुम्हाला नाना काय करते दाखवते. चला. काय करतात? काय करते अहो सुरीला दार लावत्यात, गास त्या सुरी. नाही नाही अहो खरं तर आईच्या मी आईची शपथ खाईन होय. चला तुम्हाला दाखवते. पण ऐका, हं. तुम्ही हाक मारू नका नानाला. हं. फक्त हळूच डुकून बघा. हं. नाना नाही तरी ना म्हणून मला छानीन म्हणून तू सांगितलं का माझ्या मित्रांना. म्हणे चल चल. वहिनी खरंय का पण? खरं आहे काय बाहेरचा आवाज करू नका, गपचूप या. सूर्य भाषेत बसलोय. वहिनी बाय हो. वहिनी बाय. अहो काय करताय तुम्ही? हा अहो ते सुरीला दार लावायची, वात लावायची राहू द्याल. हा काय झालं? अहो ते तुमचे 2 मित्र. हा अहो मी काय म्हणते, हा ते तुमचे 2 मित्र हा. ती चिकनची पिशवी घेऊन पळाल्यात. उठा तुम्ही, पुढं. बघा तुम्ही तिकडं. यांच्या आईला यांच्या 2 बोट्या तरी द्या ना. अरे आबे म्हणे, अरे 2 बोट्या तरी देऊन जा. काय? काय म्हणते ती? अरे 2 बोट मागायला लागलोय ना. वहिनी खरं बोलल्यात. त्या बाप